नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलवरती। तर सरासरी 2022 ते 23 या संदर्भाचा जो पीक विमा आहे, तर खूप दिवसापासून अशी अपडेट येत आहे की आज पीक विमा मिळणार आहे, उद्या पीक विमा मिळणार आहे, पण अद्यापही बहुतांश जे शेतकरी आहे ते पीक विम्यापासून वंचित आहे। तर या शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आहे किंवा त्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहे, तर असे 12 जिल्ह्यांची आपण यादी बघणार आहोत। तर त्या 12 जिल्ह्यांना उद्या म्हणजे गणपती विसर्जनाच्या शुभ मुहूर्तावर त्यांना हा पीक विमा वितरित करण्यात येणार आहे। तर काय आहे सविस्तर अपडेट बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, कदाचित यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो, तर व्हिडिओ नक्कीच बघा। तर शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यामध्ये बँक 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पैसे जमा करण्यात येणार आहे, असं केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये सरकारने या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 59,38,000 रुपये इतका निधी मंजूर देखील करण्यात आलेला आहे। आणि याच ची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये जो पाऊस पडलेला होता, तर यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस, तर शब्द लक्षात घ्या, अवेळी आणि अवकाळी। अवेळी म्हणजे पावसाचा खंड आणि अवकाळी म्हणजे झालेली पूर परिस्थिती। तर यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता सरकारने पीक विम्याचे धोरण अवलंबवलेलं आहे, पण यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे वंचित आहे। तर यामधून निश्चित केलेल्या दरामधून शेती पिकाच्या नुकसानीसाठी एकूण 5,59,38,000 एवढा रुपये निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या शासनाने मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। उद्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचे पैसे देखील जमा करण्यात येणार आहे। तर यामध्ये जो पहिला जिल्हा आहे, तर या 12 जिल्ह्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे, तर त्या जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहे आता आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती। तर अमरावतीनंतर अकोला, बुलढाणा, पुणे, नागपूर, वर्धा, त्याचबरोबर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, तर असे हे त्याच्यानंतर अकोला, बुलढाणा, पुणे, वर्धा आणि भंडारा, तर असे जे जिल्हे आहेत, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्यापासून पीक विमा दिला जाणार आहे। तर या 12 जिल्ह्यांसाठी आता शासनाने प्रति हेक्टरी 59,38,000 रुपये इतका निधी हा मंजूर केलेला आहे आणि तो उद्यापासून जमा देखील करण्यात येणार आहे। तर याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।